मुख्यमंत्री फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. देवळी नगर परिषदेची निवडणुकीसाठी आज प्रचार सभा. रामदास तडस यांची पत्नी शोभा तडस यांच्या प्रचारार्थ सभा. भाजप आणि शिवसेनेची पुण्यात पहिली बैठक होणार. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. भाजपचे 120 जागा जिंकण्याचं उद्दिष्ट. कोकाटे रुग्णालयात दाखल असताना मेडिकल बुलेटिन का नाही? कोकाटेंबाबत रुग्णालय प्रशासन कोणती माहिती लपवते? अनेक प्रश्न उपस्थित. माणिकराव कोकाटेंची प्रकृती स्थिर. कोकाटेंना उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास. आज डिस्चार्ज देण्याबाबत माहिती समोर येण्याची शक्यता. राष्ट्रवादीत जाण्यासाठी इच्छुक 15 नगरसेवकांची खासदार विशाल पाटील घेणार भेट. विशाल पाटील निर्णय बदलण्यासाठी मनधरणी करणार. सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. प्रज्ञा सातव आज राजीनामा देणार. विधान भवनात सचिवांकडे राजीनामा सुपूर्द करणार. सभापती राम शिंदे मुंबईत नसल्याने सचिवांकडे देणार राजीनामा. महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग. भाजपकडून कार्यकर्त्यांसाठी 40 कलमी कार्यक्रमाची आखणी. साताऱ्यातील सावरातील ड्रग्ज प्रकरणाशी आपला काही संबंध नाही. राजकीय उद्देशातून विरोधकांकडून आरोप. प्रकाश शिंदे यांचं वक्तव्य. मुंबई काँग्रेस आज करणार वोट चोरीचा गौप्यस्फोट. मुंबईत अस्तित्वात नसलेल्या पत्त्यात 143 मतदारांची नोंद. या संदर्भात काँग्रेस गौप्यस्फोट करणार. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता. मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता. माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री. कोकाटेंकडून मंत्रिपदाचा पदभार काढून घेण्यात आलाय. क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक खाती काढली. कोकाटेंच्या अटकेसंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस आज पुढील कारवाई करणार. भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलावली मनसेची बैठक. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर. फलटण नगर परिषद निवडणुकीच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा. भ्रष्टाचारात युतीच्या सर्व नेत्यांना पाठीशी घालणार. मुख्यमंत्र्यांच्या कारवाईतून हाच संदेश. माणिकराव कोकाटेंचं केवळ खातं काढल्याच्या निर्णयावरून अंजली दमानी यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी प्रकाश शिंदे यांची आज पत्रकार परिषद. सावरी गावात पोलिसांच्या धाडीमध्ये सुमारे 145 कोटी रुपयांच्या किमतीचा 45 किलो ड्रग्जचा साठा जप्त. पंढरपुरात मंत्री चंद्रकांत बावनकुळे आज प्रचार सभा. मंगळवेढ्यातील उमेदवार सुप्रिया जगताप यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा. महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करावी. काँग्रेस नेते नाना पटोले यांचं पंतप्रधान मोदींना मागणीचं पत्र. शिवसेनेतील नाराज माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना मुख्य समन्वय समितीमध्ये स्थान देऊन तनवाणी यांची नाराजी दूर. एमआयएमचं पतंग चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर नववाद. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. सांगली महापालिकेतील माजी महापौरांसह 15 माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर. खासदार विशाल पाटील करणार मनधरणी. चंद्रपुरातील उथळपेठ गाव राज्यातील पहिलं 100% सौर ऊर्जा ग्राम. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण. आता टोल नाक्यावर AI प्रणाली. देशभरातील राष्ट्रीय मार्गावर मल्टी लेन फ्री फ्लो टोल प्रणाली पूर्णपणे अंमलात येणार. वर्ध्यात रखडलेल्या रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांचा संताप. पूर्ण रस्ता अपघात आणि आरोग्य समस्यांनी आता नागरिक त्रस्त. वर्ध्यात महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार. विना चौकशी निलंबन प्रलंबित मागण्यांविरोधात एल्गार. 19 डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा. कार्गो वाहतूक नवी मुंबईतील झाल्यास वाहतूक कोंडीवर मात करण्यास होणार मदत. तज्ज्ञांनी व्यक्त केलं मत. इंदापुरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई. नंबर प्लेट रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर चालकावर 20,000 रुपयांचा दंड. हिंगोलीत वित्त आयोगाच्या निधीमध्ये अनियमितता प्रकरणी सरपंचावर अपात्रतेची कारवाई. तर तत्कालीन अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्याचे मुख्य अधिकाऱ्यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषदेच्या शाळातील शिक्षक बदलत्यातील घोष प्रकरणी आता 1476 शिक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी. प्राथमिक शिक्षण विभागाचा निर्णय. चंद्रपुरातील कर्जासाठी शेतकऱ्यांनी किडनी विकल्याप्रकरणी 5 आरोपी सावकारांना आता 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान. याचिकेवर आज सुनावणी. मराठी अभ्यास केंद्र आज BMC मुख्यालयावर मोर्चा काढणार. आंदोलनाला परवानगी नसताना आंदोलक भूमिकेवर ठाम.
राज्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांची उद्यापासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची घोषणा. गौण खनिज प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने अधिकारी आक्रमक. नवी मुंबईत सिडकोच्या टेंडर्समध्ये घोटाळा. लाडक्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियमांची मोडतोड केली जात असल्याचा प्रकार. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर ॲप आणि संकेतस्थळावर अधिकृत आकडेवारी उपलब्ध. SMS इन्व्होक्लीन कंपनीमुळे मानखुर्द शिवाजीनगर परिसरात वायू प्रदूषण. वायू प्रदूषणामुळे स्थानिक डॉक्टर नागरिक आक्रमक. यवतमाळमध्ये पाणी फिल्टरवरील मोटरसह साहित्यांची चोरीमुळे किन्ही गावाचा पाणीपुरवठा बंद. पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचं आव्हान. कोल्हापूरच्या देवठाणेत खाणीतून गुढ धूर वाफाचे उत्सर्जन. अनपेक्षित क्रियेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी कुतूहल निर्माण. वर्ध्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कूल बसची तपासणी. नियमात नसणाऱ्या 7 स्कूल बसला ठोठावला 1,244,000 रुपयांचा दंड. गडचिरोलीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या इमारती जीर्ण अवस्थेत. विद्यार्थी आणि शिक्षकांना जीव मुठीत घेऊन बसावं लागतंय. प्रणय खुणे यांची लक्षवेधीतून इमारत पुनर्बांधणी करण्याची मागणी. बीडच्या माजलगावात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य शोभायात्रा. रॅलीत मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीत उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. यंत्रणेचा योग्य वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण. शालेय शिक्षण विभागाचा 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करा. शाळा वाचवा, शिक्षण वाचवा. सिंधुदुर्गामध्ये धरणे आंदोलन करत नागरिकांची मागणी. सोलापुरातील लोणगावच्या श्री रेणुका यल्लमादेवीचा यात्रोत्सव. श्री रेणुका यल्लमादेवीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात. पंढरपुरात कासेगावच्या यल्लमादेवीच्या यात्रेला सुरुवात. कासेगावच्या यात्रेसाठी 4 ते 5 लाख भाविक दाखल. महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग. भाजपकडून कार्यकर्त्यांसाठी 40 कलमी. कार्यक्रमाची आखणी. पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. 165 नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी 4,000 मतदान केंद्रांची तयारी. तर निवडणूक प्रक्रियेसाठी 23,500 अधिकारी कर्मचारी तैनात. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवाराचा मोठा प्रतिसाद. तब्बल 345 इच्छुकांनी दाखल केले अर्ज. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम. कलमामध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. चंद्रपुरात पालिकेच्या आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबित. निवडणूक अडचणीत येण्याची शक्यता. महापालिका निवडणुकीसाठी पुणे पालिका यंत्रणा सज्ज. उमेदवारांच्या एनओसीसाठी ऑनलाईन यंत्रणा. खर्चाची मर्यादा 15 लाख रुपये. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती. मुंबई महापालिका सज्ज. मतदान जनजागृतीसाठी समिती गठीत. समिती पथनाट्य, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद आदी विविध योजना राबवण्याची शक्यता. पालिका निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांची रणनीती. उमेदवारांना बी फॉर्म शेवटच्या दिवशी देण्याची पक्षाची रणनीती. बारामतीत आज प्रचार सभांचा धडाका. राष्ट्रवादीसाठी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा. तर लक्ष्मण हाकेंची काळूराम चौधरींसाठी सभा. काल सुवर्ण पर्वाचा अस्त. शिल्पकलेतील भीष्माचार्य रामसुतार काळाच्या पडद्याआड वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुण्यातील परमहंसनगर परिसरात गवताला आग. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचं कारण अस्पष्ट. कल्याणमध्ये शहाड रोडवर 4 चाकी 5 ते 6 वाहनांना जोरदार धडक. अपघातात 4 ते 5 जण गंभीर जखमी. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर ट्रकचा भीषण अपघात. अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू. पुण्यात डेक्कनवरील गरवारे अर्ध भुयारी मार्गात 2 दुचाकी स्वारांचा अपघात. 2 जण गंभीर जखमी. जळगावातील पहूर बस स्थानकातील एका दुकानाला आग. आगीत संपूर्ण दुकान जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत. वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड. घटनेचा सीसीटीव्ही समोर. बंडू आंदेकरच्या वकिलांवर गुन्हा दाखल. आंदेकरच्या घरी छापेमारीवेळी पोलिसांची घातली होती हुज्जत. सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी 2 वकिलांवर गुन्हा दाखल. श्रीवर्धनमध्ये हिट अँड रन. भरधाव गाडीची 2 दुचाकींना धडक. अपघातात 1 जण ठार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मी कराडचा जामीन अर्ज फेटाळला. वाल्मी कराडला अद्याप दिलासा नाहीच. पुणे पोलिसांना मोठा झटका. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विठ्ठल शेलारला सोडून देण्याचे आदेश. धुळ्यातील टेकवाडा खामखेडा रस्त्यावर कार जळून खाक. मानवी कवटी आढळल्याने खळबळ. तर नातेवाईकांकडून चंद्रकांत धनगर यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त.
नाशिकच्या पाथर्डी फाटा येथे उड्डाणपुलावर एसटी बसला आग. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागल्याची माहिती. बसमध्ये प्रवासी नसल्याने दुर्घटना टळली. चांदीच्या दरात उच्चांकी वाढ. चांदीच्या दरात 8,775 रुपयांची वाढ होऊन 1 किलो चांदीचा दर आता 2 लाखांच्या वर पोहोचला. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे निलख भागामध्ये आढळले स्त्री जातीचा अर्भक. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक आढळल्याने खळबळ. गडचिरोलीमध्ये मध्यरात्री घराला लागलेल्या आगीमध्ये दुचाकी जळून खाक. घटनेमध्ये मोठं नुकसान. पुण्यातील वारजे भागात ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा अपघात. अपघातात काही जण जखमी. परिसरात मोठी वाहतूक कोंडी. बीडमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुर्घटनेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. आर्थिक विवंचनेत मृत पावलेला पाणीपुरवठा कंत्राटदारांना जिल्हा परिषद परिसरात श्रद्धांजली. शासनाकडून देयके रखडल्याने नागपूर सांगलीतील कंत्राटदारांची आत्महत्या. पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी. हल्ल्यात एकाचा मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरात अपघातानंतर मदतीसाठी गेलेल्या माजी नगरसेवकाला मारहाण. विभागीय क्रीडा संकुल परिसरामध्ये कार रिक्षाचा अपघातानंतर जखमींच्या मदतीसाठी गेलेल्या नगरसेवकाला मारहाण. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैधपणे गोमांसाची वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई. कारवाईत 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरात जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची हत्या. 11 जणांच्या टोळक्याचा 4 जणांवर शस्त्रहल्ला. 3 जण गंभीर जखमी. प्रकरणी एकाला अटक. 10 जण फरार. सांगलीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नराधमाने पीडितेचे कपडे घेऊन पलायन केल्याने पीडितेची विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंत पायपीट. तुळजापुरात 2 गटात राडा प्रकरण. 8 आरोपींसह 3 जणांवर गुन्हा दाखल. रस्त्याच्या कामावरून 2 गटांमध्ये झाला होता वाद. पुण्यातील सराफ दुकानदाराला मारहाण करून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपीला अटक. प्रकरणातील 4 आरोपींना यापूर्वीच केली होती अटक. भिवंडी शहरातील ज्वेलर्सच्या दुकानात 2,50,000 रुपयांच्या सोन्याची चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. धाराशिवमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक. आरोपींकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू जप्त. वांद्रेवरळी सिलिंगवर वेगाने कार चालवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. घटनेनंतर पोलिसांनी संबंधित कार घेतली ताब्यात. सिंधुदुर्गात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई व चालकाला तब्बल 1,63,500 रुपयांचा दंड. गेल्या 10 दिवसात 3 डंपरवर कारवाई. अकोला बस स्थानकावर चोरीचा प्रयत्न उधळला. खदान पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रवाशांचा ऐवज सुरक्षित. रत्नागिरीतील बांधकाम विभागाचा उपअभियंत्याला लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले. बिलावर सही करण्यासाठी ठेकेदाराकडे मागितली 7,000ची लाच. नवी मुंबईत लाच घेताना सिडकोतील 2 अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाची कारवाई. साताऱ्याच्या पाचगणीमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई. कारवाईमध्ये 13 ग्राम कोकेन जप्त. 10 जणांना अटक. बीडमध्ये शिवपुराण कथेच्या सांगता समारंभात 3 लाखांची चोरी. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने सोन्याचे दागिने केले लंपास. ऐन कार्यक्रमादरम्यानच्या चोरीची घटना घडल्याने भाविकांमध्ये खळबळ. वर्ध्याच्या कारंजा येथे देशी विदेशी दारूचा 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाराफाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.